नमस्कार, आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी. पुरण तयार करून घेणार आहोत. हरभऱ्याची डाळ, गूळ, सुंठ आणि वेलदोडे. आपण एक तांब्या पाणी कुकरमध्ये घालून ही डाळ कुकरला शिजवून घेऊ. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण ही डाळ टाकून घेऊ. याच्या 4 शिट्ट्या करून 5 मिनिटं कमी गॅसवरती शिजवून घेऊ. आपली डाळ छान अशी शिजलेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्यामध्ये 1 तांब्या गरम पाणी घालणार आहोत. डाळ आणि पाणी आपण सेपरेट करणार आहोत. डाळ कुकरमध्ये टाकून त्यामध्ये गूळ घालून सुंठ आणि वेलदोडीची पूड टाकून आपण हे छान असं शिजवून घेणार आहोत. आता आपण यामध्ये सुंठ आणि वेलदोडीची पूड टाकून घेऊ. हे गरम आहे तो पण आपण हे बारीक करून घेऊ. आपलं हे पुरण तयार झालेलं आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊ. गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, हे गरम तेल घालणार आहोत. त्यामुळे पोळ्या छान अशा येतात. आता हे आपण मळून घेऊ. कणिक मळून आपण 10 मिनिटं त्याला तेल लावून ठेवू. आपण पुरणपोळ्या बनवायला घेऊ. आता हा कणकेचा गोळा घेतलेला आहे. ह्यामध्ये आपण आता पुरण भरून लाटून घेऊ. अशा पद्धतीने आपण सर्व पोळ्या बनवून घेऊ. अशा पद्धतीने आपल्या ह्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण पुरणपोळीसाठी तोंडी लावण्यासाठी बटाट्याची भाजी बनवणार आहोत. तेल, मोहरी, कढीपत्ता, मिरची, कांदा, हळद, चवीनुसार मीठ, शिजलेला बटाटा आपण कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर. अशा पद्धतीने पुरणपोळीसोबत तोंडी लावण्यासाठी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता आपण बनवणार आहोत इळणीची आमटी. त्यासाठी लागणारी सामग्री बघा. कढीपत्ता, खोबरे, घरगुती मसाला चटणी, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, दालचिनी, मिरे, थोडंसं जायफळ, जिरे, लसूण. आपण आता टोमॅटो आणि कांदा दोन्ही गॅसवरती भाजून घेऊ आणि ही सर्व इन्ग्रेडियंट आहे ते आपण हे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊ. भाजलेले हे सर्व आता आपण चेचून घेऊया. कांदा आणि नंतर टोमॅटो. आता आपण आमटीला फोडणी टाकून घेऊ. तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि आपण खलबत्त्यामध्ये बारीक केलेला मसाला तेलामध्ये छान भाजून घेऊ. घरगुती चटणी आणि पुरणपोळी बनवताना आपण डाळ शिजवताना काढलेलं हे पाणी. चवीनुसार मीठ. आता ह्याला छान अशी उकळी येऊ देऊया. अशा पद्धतीने आपले पुरणपोळीचे ताट तयार झालेलं आहे. धन्यवाद.